कधी कधी ना दालबट्टी खायची फार इच्छा होते, पण बट्टी जमेल की नाही ही भीती असते. पण एकदा ही रेसिपी ट्राय करा, तुमची बट्टी पण माझ्यासारखी क्रिस्पी आणि एकदम परफेक्ट बनेल. चला तर मग सुरुवात करूया. एक प्लेट घ्या, त्यात 2 वाट्या रवा, 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्यात थोडं जिरे, ओवा, मीठ आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घाला. 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मिसळा. यामुळे बट्टीला छान क्रिस्पी टेक्स्चर येतो. आता सगळं मिक्स करून मस्त एक डो तयार करा. हा डो सॉफ्ट पण तयार नाही करायचा आहे. डो तयार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करा. इडली मेकरच्या प्लेटला तेल लावून हे गोळे त्यात ठेवायचे आणि 10 ते 15 मिनिट स्टीम करून घ्या. तेवढ्यात तुम्ही डाळही गरम करून घेऊ शकता. 10 ते 15 मिनिटांनी बघा, गोळे फुगलेले असतील. बाहेर काढून थोडं थंड होऊ द्या आणि मग कापून घ्या. छोट्या किंवा मोठ्या पीसेसमध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं. आता शेवटचा आणि सगळ्यात सॅटिस्फाईंग पार्ट हा आहे की तुकडे तळून घ्या, जोपर्यंत ते सोनेरी आणि क्रिस्पी होत नाही तोपर्यंत. आणि बस तयार आहे खमंग बट्टी. गरमागरम डाळसोबत सर्व करा आणि मनसोक्त एन्जॉय करा. कशी वाटली ही रेसिपी? आवडली तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.